सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील नवभारत शिक्षण संस्थेत मोठा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। कोल्हापूर शिक्षण उपसंचालकांनी तब्बल 20 माध्यमिक शिक्षकांचे शालार्थ आयडी रद्द करत संबंधित भरती प्रक्रिया बोगस ठरवली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानंतर शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी सुनावणी घेत हा महत्त्वाचा निर्णय दिला। 2010 ते 2012 दरम्यान झालेली शिक्षक भरती नियमबाह्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। विशेष म्हणजे हा प्रकार माजी शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील असल्याने प्रकरणाला राजकीय रंग देखील चढला आहे। या भरती प्रक्रियेत अंदाजे 8 ते 10 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला असून संबंधित शिक्षकांनी घेतलेल्या वेतनाची शासनाकडून वसुली होण्याची शक्यता आहे। दरम्यान तत्कालीन संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी तसेच संबंधित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून इतर शिक्षण संस्थांमधील भरती प्रक्रियेवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई ही संस्था बांदा भागामध्ये आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये आपल्या 10 शाळा चालवतात। या शाळांपैकी 7 शाळांमध्ये या संस्थेने 20 बोगस शिक्षक भरले। आणि हे कळलं कसं, मी 17ला हेडमास्टर म्हणून रिटायर झाल्यानंतर 18 सालामध्ये जी समायोजनाची यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये 9 बोगस शिक्षक त्यांनी दाखवले होते। आणि मग हे 9 बोगस शिक्षक कोण हे ज्यावेळी आम्ही शोधायचा प्रयत्न केला त्यावेळी मग आमच्या लक्षात आलं की ते बोगस शिक्षक भरती झालेली आहे। आणि मग हे कोण बोगस आहेत, हळूहळू त्या 9चे 12 झाले, 12चे 20 झाले आणि 20 शिक्षकांना या लोकांनी आपल्या शाळांमध्ये सामावून घेतलं। त्यांना कुठेही काम नाही, फुकटचे वेतन त्यांना जून 22 पासून मिळत होतं। आणि अशा या बोगस शिक्षकांच्या विरोधात आम्ही ज्यावेळी तक्रारी केल्या त्यावेळी डेप्युटी डायरेक्टरने सुनावण्या लावल्या। मग या सुनावणीला ते हजर राहत नव्हते। मग सुनावणीच्या विरोधात त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की सुनावणी घेण्याचा अधिकार डेप्युटी डायरेक्टरला नाही, पण कायद्यानुसार आणि शासनाच्या GR नुसार डेप्युटी डायरेक्टरने त्या सुनावण्या घेतलेल्या होत्या आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी कोर्टाला दिला। आणि या सुनावण्या थांबाव्यात, या सुनावण्या होऊ नयेत आणि आपला बचाव व्हावा यासाठी शिक्षक आणि संस्थाचालकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले। पण शेवटी त्याने याचिका दाखल जी केली त्या याचिकेमध्ये मला त्यांनी प्रतिवादी केलेलं होतं, तक्रारदार म्हणून। मग मला प्रतिवादी केल्यानंतर मला एक संधी मिळाली कोर्टामध्ये जाण्याची। आणि मग हायकोर्टामध्ये मी सगळे पुरावे यांच्या बोगस हे कसे आहेत, याने जो बिंदू नामावली आहे, जो रोस्टर आहे तो खोटा कसा तयार केलेला आहे, या सगळ्याचे पुरावे मी कोर्टाला सादर केलेत। आणि कोर्टाने निर्णय दिला कोल्हापूरच्या सर्किट बेंचने हायकोर्टाच्या की याबाबत डेप्युटी डायरेक्टरने पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी, त्यांची सुनावणी घ्यावी, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं। त्याप्रमाणे 27 आणि 28 जानेवारीला 2026ला डेप्युटी डायरेक्टरने कोल्हापूरला सुनावणी घेतली। या सुनावणीमध्ये त्यांनी जी बाजू मांडली आणि आमची जी बाजू होती ही सगळी त्या ठिकाणी ज्या मॅडम आहे डेप्युटी डायरेक्टर यांनी ऐकून घेतल्या। आणि त्यानुसार त्याने कालच्या 7/5/2026ला निर्णय दिलाय की या सगळ्या शिक्षकांच्या मान्यता त्यांनी रद्द केल्या। त्यांचा जो शालार्थ आयडीचा जो नंबर होते ते सगळे ब्लॉक केलेले आहेत आणि यांच्यावर सगळी वसुली लावलेली आहे। आणि यांच्या सगळ्या संबंधित संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक, क्लार्क आणि या रॅकेटमध्ये जे जे कोण सामावलेले आहेत या सगळ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा आदेश कालच आम्हाला टपालाने मिळालेले आहे।